महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतंय। रितू तावडेंच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई पालिकेकडून तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी निविदा मागवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेला आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या 1 वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे। या सगळ्यामुळे रितू तावडे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसतायत। मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत, अडचणीत येण्याची चिन्ह आहेत। कारण महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला गेल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। या संदर्भात स्पष्टीकरण देखील मुंबई पालिकेकडून दिलं गेलेलं आहे। काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आपण पाहूया। सोशल मीडिया हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते। मेसर्स रनटाइम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडची 2 वर्षांपूर्वी नियुक्ती करण्यात आलेली होती। ही संस्था तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा करते। त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत यापूर्वीच मंजूर झालेला आहे। याच संस्थेमार्फत महापौर कार्यालयात तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा केला जातो। महापौरांनी स्वतंत्र संस्था नियुक्तीची आणि प्रसिद्धीची सूचना केलेली नाही अशी बाब समोर आलेली आहे। त्यामुळे कृपया वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये ही विनंती पालिकेतर्फे करण्यात आलेली आहे। महापौर रितू तावडेंनी मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना एक खरमरीत पत्र लिहिलेलं आहे। महापौरांचा उल्लेख असलेली कामं प्रकल्प परस्पर संबंध नसताना मांडू नका, महापौरांच्या नावाचा गैरवापर टाळा अशा सूचना रितू तावडेंनी दिलेल्या आहेत। महापौरांच्या नावाने प्रस्ताव मांडताना नियमांचं पालन करा, महापौरांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे उल्लेख टाळा, महापौरांच्या नावानं कामं प्रकल्प किंवा योजना प्रस्तावित असल्यास पूर्व मान्यता आवश्यक असेल असंही रितू तावडे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।